हरिओम. मुक्तचिंतन क्रमांक 32. आपल्या दैनंदिन जीवनात आपल्याला क्षणोक्षणी विरोधाला तोंड द्यावं लागतं. अशा विरोधाचा आपल्याला त्रास होतो म्हणून विरोध नसावा असं सर्वांना वाटतं. खरं म्हणजे हा त्रास विरोधाचा नसतो, तर त्या विरोधामुळे निर्माण होणाऱ्या संघर्षाचा असतो. म्हणून या संघर्षाचं कारण असलेला विरोध हा नसावा असं आपल्याला वाटतं. खरं म्हणजे विरोधातून संघर्ष निर्माण होत नाही, तर विरोधाला विरोध केल्यामुळे संघर्ष निर्माण होतो. मग संघर्ष टाळायचा असेल तर विरोधाला विरोध करायला नको. विरोधाला विरोध म्हणजेच विरोध करण्याला विरोध होय. या विरोधातून संघर्ष निर्माण होतो. एखाद्या व्यक्तीने विरोधी विचार वा मत मांडणं यात गैर काहीच नाही. ते विरोधी विचार आपल्या विचारापेक्षा निराळे असल्याने आपल्याला विरोधी वाटतात. कदाचित ते विचारही योग्य असण्याची शक्यता आहे. म्हणजेच विरोधी विचार हा विरोधी असतोच असंही नाही. म्हणजे जो विरोध हा विरोध आहे किंवा नाही याविषयी संदेह आहे, त्याला व त्या अनुषंगाने त्या व्यक्तीला विरोध करून आपणच संघर्षाची सुरुवात करतो. म्हणूनच विरोधी विचारांना व त्या व्यक्तींना विरोध करून प्रश्न सुटत नाहीत. काही वेळा संघर्ष टाळण्याकरता विरोधी विचारांपासून आपण दूर जाण्याचा प्रयत्न करतो. यामुळे आपण आपल्यापुरता तरी संघर्ष टाळतो, ही गोष्ट खरी आहे. पण यातूनही मूलभूत प्रश्न सुटत नाही. योगाचा प्रचार करत असताना ही गोष्ट प्रकर्षाने जाणवते. योगाला विरोध करणाऱ्यांना विरोध केला तर संघर्ष सुरू होतो व त्यातून विरोधी विचार पक्का होतो. अशा वेळी अशा विरोधाला विरोध न करता तिकडे दुर्लक्ष करून आपण संघर्ष टाळू शकतो. पण त्यामुळे विरोधी विचार मात्र नाहीसा होत नाही. तो विरोध नाहीसा करून विचार परिवर्तन करायचं असलं तर आपल्याला त्याच्याशी अधिक जवळीक साधता आली पाहिजे. विचार हे परिवर्तनीय असतात आणि त्यांच्याशी जवळीक साधल्याने ते बदलू शकतात. आपण ज्याला विरोधी विचार म्हणतो तो का व कसा निर्माण झाला याचा शोध घेणं महत्वाचं आहे. हा शोध घेण्याकरता वर सांगितलेली जवळीक उपयोगी पडते. म्हणूनच विरोधी विचारांना विरोध करू नका, त्यांचा द्वेष करू नका, तर त्यांच्यावर प्रेम करा. या प्रेमामुळेच विरोधी विचार बदलू शकतील. हे प्रेम, ही जवळीक जितकी अधिक प्रभावी असेल तितकं ते सहज शक्य होईल आणि विचार परिवर्तन अधिक सुलभ व लवकर होईल. विरोधी विचार खरोखरीच अयोग्य असेल तर तो बदलण्याची नैसर्गिक प्रवृत्ती असते. वाईट किंवा चुकीच्या विचारांकडून चांगल्या व बरोबर विचारांकडे येण्याची मानवाची नैसर्गिक प्रवृत्ती असते. द्वेषभावनेने ही परिवर्तनाची गती मंदावते. अशा प्रकारे प्रेमभावनेतून आमूलाग्र परिवर्तन झाल्याची अनेक उदाहरणं आहेत. शृंगाराचं रसभरीत वर्णन असलेलं शृंगार शतक लिहिणाऱ्या भर्तृहरीलाही अखेर वैराग्य शतक लिहावं लागलं होतं. हा इतिहास आहे. व योगगीतांवर कडवट टीका करणाऱ्याला अखेर योगगीत लिहावं लागलं, ही वर्तमानातील वस्तुस्थिती आहे. हरिओम.